HD Remix. जय शिवराज, जय भीम भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असा ट्रेंडिंग स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे कळेल की आपला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे. आणि हे स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी बोलायचं पण असेल तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करून पण कळवू शकता किंवा माझ्याशी बोलू शकता. आणि भावांनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू. पण तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि थर्ड नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इकडं कोपऱ्यामध्ये सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एडिटिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती यायचं आहे. आणि एक नंबरची जी ड्युरेशन ही आपल्याला 3.5 वरती ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे. आणि खाली आपल्याला फिल स्क्रीनवरती ओके करायचे. फिल स्क्रीनवरती ओके केल्याच्या नंतर होतं काय भावना, जे काही आपले इमेजेस ते परफेक्टपणे ॲड होतात. त्यानंतर तुम्हाला मिळायचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर भावना तुम्हाला जे पण इमेज या व्हिडिओमध्ये ॲड करायचे असतील त्या इमेजेस तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर सिम्पली मला जे इमेज ॲड करायचे मी आता सिलेक्ट करून घेतो, ठीक आहे. तुम्हाला जे ॲड करायचे असेल तुमचे किंवा कोणाचे पण ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. भावना बघू शकता मी काही इमेजेस सिलेक्ट केलेले आहे. इमेजेस सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला एकदा पुरे इमेजेस एकदा बघून घ्यायचे परफेक्टपणे ॲड झालेले की नाही. बघू शकता इमेजेस ॲड झालेले नाही, क्लिअरपणे चेहरा पूर्ण दिसत नाही. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आणि इमेजेस परफेक्टपणे खाली सरकून डबल मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला इनेबल करायचं आहे. अशा प्रकारे पुरे इमेजेस तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे की परफेक्टपणे ॲड झालेले की नाही. इथं पण बघू शकता चेहरा जो आहे पूर्णपणे दिसत नाही. अशा प्रकारे डबल इक्वलच्या ऑप्शनवरती जाऊन याला हे करून घ्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता इथे पण थोडंसं आपण PNG खाली सरकून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण PNG एकदम परफेक्टपणे ॲड करू शकता, झूम पण करू शकता. एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायचा. टाईम लागला तर लागू द्या भावांनो, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे. हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि व्हिडिओ कसा वाटला भावांनो ते नक्की कळवा तुम्ही, कारण की व्हिडिओ तुमच्या कमेंटनुसारच मला व्हिडिओ बनायला प्रोत्साहन मिळतं. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा काही कमी असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता भावांनो. तर बघू शकता पूर्णपणे इमेजेस आता ॲड झालेले. आता करायचं काय, तुम्हाला इथे बॉक्सचा आयकॉन दिसत असेल दोन्ही PNGच्या मध्ये, आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे भावांनो. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे हा वाला इफेक्ट नसेल तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करावा लागेल, ठीक आहे. हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जावं लागेल. आणि गेट मोरवरती गेल्याच्यानंतर डाटा ऑन पाहिजे तुमचा, ठीक आहे. डाटा ऑन करायचा आहे आणि गेट मोरवरती जाऊन तो इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आणि एक नंबरच्या याच्यावरती एक नंबरचा इफेक्ट आपल्याला लावून घ्यायचा आहे, ठीक आहे. 2 नंबरच्या पेजवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यावर जायचं आहे, सेकंड नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. परत आपल्याला त्याच्यावर स्टेप बाय स्टेप जे पूर्ण पेजवरती अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता मी जसे लाईत आहे तसे तुम्ही स्टेप बाय स्टेप लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि टाईम लागला तर लागू द्या भावांनो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, ठीक आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटनुसार मला प्रोत्साहन मिळतं भावांनो, तर नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी तिथे अपलोड करत असतो. आपल्या चॅनलबद्दल पण काही सूचना द्यायच्या असतील तर त्या पण मी तिथं देत असतो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपल्या पूर्ण व्हिडिओवरती PNGवरती इफेक्ट लागलेला आहे भावांनो. आता करायचं काय,
शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे, तर मी बॅक येऊन जातो भावांनो. बॅक आल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला परत काइन मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्याच्या नंतर इथं बघू शकता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आता यावेळेस आपल्याला फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची. ठीक आहे, 9.16 ही साईड सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर बॅकग्राऊंडवरती जायचं. सगळ्यात पहिले आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे 15 सेकंदापर्यंत घ्यायची आहे. 15 सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर बघू शकता लेअरवरती जायचं. लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG ॲड करायची. बघू शकता PNG ॲड झालेली, हिला असं घुमून घ्यायचं आहे. घुमून घेतल्याच्यानंतर हिला अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं भावनो. ठीक आहे, कैचच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन नाही करायचं आहे. अशा प्रकारे मी जसं करतोय तसं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हिची जी लेंथ आपल्याला बॅकग्राऊंड इतकी न्यायची. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळेल, ती PNG ॲड करायची. बघू शकता ही PNG, हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची आहे आणि हिला थोडंसं छोटं करायचं आणि इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि हिला इथं ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून छोटं करायचं आहे. असं छोटं करून इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करायच्या आधी आपल्याला इथं ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे. व्हिडिओच्या या ॲडजस्टमेंटवरती गेल्याच्यानंतर थर्ड नंबरची आणि सेकंड नंबरची लाईन पूर्णपणे आहे करायची. बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचा ऑप्शन जसं असेल याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय आहे, याच्यावरती क्लिक करायचं व्हिडिओवरती या आणि याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं छोटं करायचं आहे, झूम झालेलं आहे जास्त, छोटं करायचं आहे आणि याच्यावर परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं प्ले करतो, तर एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. वाटलंच तर थोडंसं खाली सरकून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. त्याआधी आपल्याला करायचं काय, बॅक यायचं आहे आणि जो व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी जो व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे, बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. याच्यावरती क्लिक करायचं, याला छोटंसं करायचं आहे असं आणि छोटंसं केल्याच्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं परफेक्टपणे अशा प्रकारे आणि याला इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. 3 डॉटवर जायचं आणि याला सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे. सेंड टू बॅक केल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि परत आणखीन एकदा आपल्याला तोच व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता परत आपल्याला इथं खाल्ल्या बॉक्सवरती यायचं आहे. इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला 3 डॉटवर जाऊन याला परत सेंड टू बॅक करायचं आहे. याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. त्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि आणखीन एक वेळेस आपल्याला तो व्हिडिओ परत सिलेक्ट करायचा आहे. कारण की 3 बॉक्स येतं, 3 बॉक्समध्ये आपल्याला 3 व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे 3 डॉटवरती जायचे आणि याला पण सेंड टू बॅक करायचे. तर बघू शकता पूर्णपणे आता एकदम परफेक्टपणे ॲड झालेले आहे तिन्ही पण याच्यामध्ये. आणि आता आपल्याला असं खाली व्हिडिओ सरकायचा आहे आणि पूर्ण ज्या लेन ते आपल्या शेवटपर्यंत गेलेल्या आहे का चेक करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता पूर्णपणे गेलेले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला थोडेसे पुढं खिसकून घ्यायचे, तेव्हा आपले लेंथ पूर्णपणे एकाच टायमाला दिसतील. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लेंथ पूर्णपणे पुढं खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आणि आपल्याला याच्यावरती एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. इथं फोल्डरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तिथनं ते सॉन्ग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी माझं सॉन्ग सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर करायचं काय आहे, जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी लेअरवरती जायचे, मीडियावरती जायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी माझा लोगो सिलेक्ट करीत आहे. तुमच्याकडे यूट्यूबचा असेल तर यूट्यूबचा करू शकता किंवा इंस्टाग्रामचा असेल तर इंस्टाग्रामचा, मी माझा इंस्टाग्रामचा करीत आहे. आणि याला असं छोटंसं करायचं आहे, थोडंसं मोठं तर राहून द्यायचं आणि इथं खाली कोपऱ्यामध्ये ॲड करून घ्यायचं. थोडंसं अजून छोटं करूया आणि इथं खाली कोपऱ्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता या कोण्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची व्हिडिओच्या. तर अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं येऊन आपल्याला एक कलर व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला. याला वाटलंच तर आपल्याला करायचं काय, कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे
ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत असेल याच्यावरती येऊन याच्यात दोन्ही पण लेंथ आपल्याला पूर्णपणे आहे करायच्या आहे, थर्ड नंबरच्या आणि सेकंड नंबरची. ब्लेंडिंगवरती यायचं, याला स्क्रीनवरती सोडायचे आणि सॉरी बॅक आलो. आणि त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला मी थोडासा प्ले करून दाखवतो. हा आता मी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर आपण थोडासा याचा समोरील पार्ट कट करून घेऊया या व्हिडिओचा आणि पुढं लोटून देऊया, ट्रिम पुढं लोटूया. ठीक आहे, अशा प्रकारे मी प्ले करतो आता व्हिडिओ कसा बनलेला आहे आपला. तर बघू शकता पूर्णपणे आपला एकदम मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय आहे, याचा जो समोरील पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो समोरील पार्ट आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. कारण की याच्यावरती सॉन्ग जे आहे आपलं 15 सेकंदाचंच आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पुढे मोठा बनायचा असेल तर बघू शकता काही प्रॉब्लेम नाही. फक्त सॉन्ग तुम्हाला मोठं बनवायचं आहे, बॅकग्राऊंड पुढं घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे पुढं पुढं खेचून घ्यायचं आहे. दुसरं काही नाही करायचं. तुमचं सॉन्ग स्टेटस मोठा पण बनू शकतो. तर व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे, प्ले पण करून दाखवला आहे भावांनो. आता याला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ जो फुल स्क्रीन आहे तर त्यासाठी फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमच्यासाठी मी अशीच ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या भाषेतून, मराठी भाषेतून घेऊन येत असतो. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता. तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मित्र.